आसावरी धनाजीरावांच्या मृत्यूपत्राच्या वाचनाला जाऊन आली, पण आल्यावर तिने मला काहीच सांगितलं नाही. धनाजी काकांनी तिच्या पुढ्यात मृत्यूपत्र वाचलं जावं अशी अट का घातली असेल? अर्थात ते तिला स्वतःच्या मुलीसारखंच मानत होते. मे बी त्यांनी तिच्या नावावर काही असू शकतं. त्यांनी आपल्या विलमध्ये तिला नक्कीच काहीतरी दिलं असणार. पण मग तसं असतं तर तिने आल्याला मला सांगितलं असतं. पण ती तर काहीच बोलली नाही. आणि जोवर ती स्वतःहून सांगत नाही तोवर मी तिला विचारणं बरोबर दिसणार नाही. पण तिने नाहीच सांगितलं तर मी काय करू? काय करू मी? That is none of your business. Mind you. तुम्हाला नाही म्हटलंय ना मी एकदा? नाही म्हणजे नाही. यासाठी पुन्हा फोन करू नका. धन्यवाद. अहो काय केवढ्या जोरात फोन आपटलात तुम्ही? नालायक लेखाचे मला विकत घेतात. मला पैसे देऊन माझ्या तत्वांची किंमत लावतायत. नालायक. डिस्कस्टिंग. अरे मी काय रस्त्यावर बसलोय स्वतःला विकायला? हो काय झालंय? काय कुणाचा फोन होता? होता कोणाचा तरी. खुनाची केस देत होते मला. आता तुम्ही क्रिमिनल लॉयर आहात म्हटल्यावर अशा केसेसच येणार ना? हो म्हणून मी वाटेल ती केस घेणार नाही. काका तुम्हाला नाही वाटत हा शार्दूलवर अन्याय आहे म्हणून? म्हणजे काका ज्या वेळेला बाबांनी हे मृत्यूपत्र तयार केलं तेव्हा शार्दूल शुद्धीवर नव्हता. जर तो शुद्धीवर असता, जर त्याची स्मृती परत आली असती तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती. हे बघ नेहा, पण ह्या सगळ्यात जरतरच्या गोष्टी झाल्या. सध्याची परिस्थिती आणि दादांची इच्छा पाहता त्यांनी तुला सगळ्या संपत्तीचा वारसदार नेमलेला आहे. आणि मलाही तेच करावंसं वाटतं. शिवाय तू या घरासाठी शार्दूलसाठी जे काही केलंस ते काका मी हे सगळं उपकार म्हणून नाही केलं. माझं शार्दूलवर खरंच प्रेम आहे म्हणून मी हे सगळं केलं. काय पण नशीब आहे साला माझं. आत्तापर्यंत माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटत होतं आणि आता तर हे घरच माझं राहिलेलं नाही. हे घर, ही इस्टेट सगळं माझ्याच वडिलांनी त्या एका परक्या मुलीच्या नावावर करून टाकलंय, जिला मी ओळखतही नाही. आता मला अडल्या नडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या पुढ्यात हात पसरावे लागणार. म्हणजे माझ्याच घरात मी भिकाऱ्यासारखं राहायचं. अरे हट, मला मान्य नाही हे. माझ्यावर उडवलेल्या त्या परिस्थितीचा फायदा घेऊन ह्या पोरीने माझ्या वडिलांची सगळी इस्टेट बळकावली आहे. पण मी तिचा हा प्लान सक्सेसफुल होऊ देणार नाही. पण मी तरी काय करू शकतो आता? आता तर बाण हातातून सुटलाय. काय जादू केली तिने बाबांवर काही कळत नाही. आणि त्यात ते पांढरे काका सुद्धा तिच्याच बाजूने आहेत. सगळ्या बाजूने ट्रॅप झालो मी. शिट, काहीच सुचत नाहीये. व्हॉट द हेल इज दिस? शेवटी ज्याची मला भीती होती तेच झालं. शार्दूलच्या नावावर एक दमडीही केली नाही त्याच्या बापाने. पण मला तरी वाटतंय ह्यात त्या राजाराम पांढरेचीच काहीतरी चाल असेल. त्यांनीच हे सगळं केलं असेल. नाहीतरी त्याला सवयच आहे मध्ये मध्ये करण्याची. माझ्या आणि माझ्या स्वप्नांच्या मध्ये तो नेहमीच काळ्या मांजरीसारखा अडवायतो. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. त्यासाठी त्याच्यासारखाच एखादा हुशार वकील शोधायला हवा, जो त्याला कायद्याच्या डावपेचात मात देऊ शकेल. कुठे मिळेल असा वकील? प्रियंका